Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last lecture, we covered the classification of milling. First we saw what is milling machine, what are the types of milling machine, then the major parts of the knee column and knee type universal milling machine. In today's lecture we are going to see the milling cutters, then various milling operations like face milling, gang milling, keyway milling and end milling. These point also we covered in the last lecture in video, but we'll see this in text format also in video format in today's lecture. So first, what are the types of milling cutters? Milling cutters are made in various forms to perform certain classes of work and they may be classified as. म्हणजे क्लासिफिकेशन जे आहे ते ह्या 9 टाइप मध्ये होत आहे. मिलिंग कटरचे जे आहे ते ह्या 9 टाइप मध्ये क्लासिफिकेशन होत आहे. पहिला आहे प्लेन मिलिंग किंवा आपण इन जनरल त्याला साइड मिलिंग म्हटलं तरी फेस मिलिंग म्हटलं चालेल. हे जे दिसतंय दिस इज द फेस मिलिंग, जे हे दिसतंय किंवा हे नॉर्मल प्लेन मिलिंग ते म्हणजे हे जे दिसतंय ते जे नॉर्मल तुम्हाला फेस रिमूव्ह करायचं आहे तर त्यासाठी फेस मिलिंग आहे आणि अशा टाइप मध्येच प्लेन मिलिंग येतं. त्यानंतर आहे साइड मिलिंग साठी हे साइडचे जे टूल्स आहेत हे ते वापरले जातात. ह्या कटरचं साइडचं जे फेस आहे म्हणजे ह्या साइड जर तुम्हाला मिलिंग करायचं आहे हे सुद्धा प्लेन मिलिंग आहे, नॉर्मल मिलिंग आहे. जर तुम्हाला ही एज जी आहे ही एज जर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर त्या कटरची साइड एज वापरली जाते, त्यासाठी ते साइड मिलिंग आलं. त्यानंतर अँगल मिलिंग कटर्स आहेत, एंड मिलिंग आहे, फ्लाय मिलिंग आहे, टी स्लॉट आहे. हे दिसतात हे वेगवेगळे. हे जे स्क्वेअर मिलिंग आहे, टी स्लॉट आहे. हा टी स्लॉट मध्ये येतोय कटर, त्यामुळे टी स्लॉट मिलिंग आहे, बॉल मिलिंग आहे, शेल मिलिंग आहे. त्यानंतर हे तुमचे नॉर्मल मिलिंगचे टाइप्स झाले. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ मिलिंग कटर्स. तर मेन 9 टाइप्स आहेत. द मिलिंग कटर्स मे हॅव टीथ ऑन द पेरिफेरी ऑफ द एंड्स. म्हणजे हे जे एंड्स आहेत इथे कटर्स असू शकतात किंवा ह्या जे एंड्स आहेत ह्या एंडला कटर असतात. ह्या केसमध्ये ह्या एजला प्लस हे जे दिसत आहेत हे कटर्स आहेत. अशा प्रत्येक एजेसवर कटर्स असणार आहेत. पेरिफेरी or ends only or on the both the periphery and ends. Peripheral teeth may be straight or parallel to the cutter axis or they may be helical, sometimes referred as a spiral teeth. आता मिलिंग ऑपरेशन आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं तर एकदा बघू आपण. द फर्स्ट वन इज द फेस मिलिंग. फेस मिलिंग म्हणजे काय, जे आता हा तुमचा वर्क आहे, वर्कचा हा वरचा पार्ट रिमूव्ह करायचा आहे, हा वरचा पार्ट रिमूव्ह करायचा हा एज, तर ते त्याला म्हणायचं फेस मिलिंग. इन फेस मिलिंग द ऍक्सिस ऑफ कटर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस being milled and machining is performed by cutting edges on the both the end and outside periphery of the cutter. हे दिसतंय. आता हा एज आहे, हा कटर जो आहे हा कटर या साईडला मूव्ह होतोय, फिरत फिरत या साईडला मूव्ह होतोय. हा वर्क स्टेशनरी असेल, हा कटर मूव्ह होतोय आणि हे जे पुढचं जे मटेरियल आहे त्याला फिनिश करत आलेलं आहे, रिमूव्ह करत आलेलं आहे. नाहीतर दुसऱ्या केसमध्ये हा जो तुमचा कटर आहे तो स्टेशनरी असणार आहे, म्हणजे एकाच जागेवर आहे, हा पण रोटेट होत असणार आहे आणि हा वर्क जो आहे तो वर्क ह्या साईडला मूव्ह होणार आहे. त्यावेळी सुद्धा हे वरचं जे मटेरियल आहे ते रिमूव्ह होणार आहे. ह्याला म्हणायचं फेस मिलिंग. त्यानंतर आहे गँग मिलिंग. गँग मिलिंग म्हणजे मल्टिपल मिलिंग कटर्स बसवले असतात एका स्पिंडलवर, मल्टिपल मिलिंग दिसतात. म्हणजे हे तुम्हाला ह्या मिलिंग कटरवर ही एवढी एज रिमूव्ह होणार आहे, ह्या मिलिंग कटरवर एवढी एज रिमूव्ह होणार आहे, ह्या कटरवर एवढी एज रिमूव्ह, म्हणजे मल्टिपल मिलिंग कटर्सचा यूज करून आपण जे मिलिंग करतोय त्याला म्हणायचं गँग मिलिंग. फिगर इलिस्ट्रेट द गँग मिलिंग ऑपरेशन. इट इज द मेथड ऑफ मिलिंग बाय मीन्स ऑफ 2 or more cutters simultaneously having same or different diameters would be mounted on the arbor of the milling machine. दिसतंय, ह्याचा डायमीटर वेगळा, ह्याचा वेगळा, ह्याचा वेगळा. तर हे मल्टिपल डायमीटर्सचे जे मशीनिंग आहे किंवा मटेरियल रिमूव्हल प्रोसेस आहे ती कशाने करतात तर हे गँग मिलिंगने केली जाते.
त्यानंतर आहे की वे मिलिंग, हा जॉब आहे, हा तुम्हाला स्लॉट तयार करायचा आहे, की वे स्लॉट तयार करायचा आहे. त्यासाठी हे मिलिंग कटर असणार आहे, सिंगल मिलिंग कटर आहे. तर त्याने तुम्हाला जे ऑपरेशन होते त्याला म्हणायचं की वे मिलिंग. इलस्ट्रेट द की वे मिलिंग ऑपरेशन. इट इज द ऑपरेशन फॉर मेकिंग अ सेमी सिलेंड्रिकल की वे फॉर शाफ्ट. हे जे सेमी सिलेंड्रिकल की होल जे असतात, आता मोठे मोठे तुमचे कनेक्टिव्ह रॉड असतील किंवा शाफ्ट्स असतील, त्या शाफ्ट्सवर तुम्हाला दुसरा पार्ट बसवा आणि तुम्हाला की होल असतं त्यामध्ये तुम्ही छोटी की इन्सर्ट करताय. तर त्यासाठी हे ते कसं डेव्हलप केलं जातं, ते हे विथ द हेल्प ऑफ दिस की वे मिलिंग ऑपरेशन. त्यानंतर एंड मिलिंग जे दिसतात, एंड मिलिंग कटर. एंड मिलिंग in which the cutter diameter is less than the work diameter. So as lot is cut into a part, it is method of milling slots. Flat surface and profiles may be end mill. जे दिसतात हे इथं काय सांगितलेलं आहे, in which the cutter diameter is less than the work width. वर्कच्या विड्थ पेक्षा हे कमी असणार. हे दिसतंय का, बाहेर दिसतंय तुम्हाला. तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण छोटे छोटे स्लॉट किंवा हे दिसतंय स्लॉट किंवा फ्लॅट सरफेस क्रिएट करण्यासाठी हे एंड मिलिंग वापरलं जातं. आता आपण व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, लेट्स सी दिस व्हिडिओ. इट विल कव्हर द मिलिंग ऑपरेशन अँड मिलिंग प्रोसेस. First one is the plain milling. Plain milling cutter, and it is a workpiece. The plain milling are used for machining flat and horizontal surface. म्हणजे काय, जे फ्लॅट सर्फेस आहेत आणि हॉरिझॉन्टल म्हणजे प्रॉपरली फ्लॅट आहेत, त्या सर्फेसला मिलिंग करायचं काम हे विथ द हेल्प ऑफ दिस मिलिंग प्लेन मिलिंग कटर इज डन. दिस प्लेन मिलिंग ऑपरेशन कॅन बी अदरवाइज कॉल्ड ॲज अ स्लॅब मिलिंग. त्याला दुसरं नाव आहे स्लॅब मिलिंग. कळतंय? तर हे जे असे प्लेन सर्फेस आहेत किंवा फ्लॅट सर्फेसेस आहेत, हॉरिझॉन्टल सर्फेस, त्याचं जर मशीनिंग करायचं असेल तर तुम्हाला प्लेन मिलिंग कटर वापरलं जातं. According to the relative movement between the table and the workpiece, the plane milling machine can be classified as up milling and down milling. जे एक तर तुमचं मिलिंग कटर मूव्ह होणार आहे किंवा एक तर तुमचं वर्कपीस मूव्ह होणार आहे. आता अप मिलिंग बघा, प्लेन मिलिंग कटर आणि वर्कपीस, यामध्ये जॉब रोटेट होत आहे, जॉब मूव्ह होत आहे. इन अप मिलिंग द मिलिंग कटर रोटेट्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू द फीड डायरेक्शन ऑफ द वर्कपीस. And in up milling the material is removed by the resultant force. डाऊन मिलिंग यामध्ये उलट असतंय, म्हणजे जी डायरेक्शन ऑफ कटिंग आहे ती त्याच डायरेक्शन मध्ये आहे. ज्या साईडला मूव्ह होतोय त्या साईडला डायरेक्शन ऑफ कट आहे. इन डाऊन मिलिंग द डायरेक्शन ऑफ मिलिंग कटर रोटेशन इज इन द सेम ॲज द वर्कपीस फीड डायरेक्शन. ज्या साईडला डायरेक्शन वर्कपीस मूव्ह होतोय त्या साईडला तुमचं कटिंग असणार आहे. आणि जर हे उलटा असतं त्याला म्हणतोय आपण अप मिलिंग. इन डाऊन मिलिंग द रिझल्टंट प्रेस ऑफ वर्कपीस In down milling, the resultant force presses the workpiece against the base. The cutter with high rack angle can be used for down milling. आता फेस मिलिंग. फेस मिलिंग बघा, हा तुमचा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि हे जे येलो दिसतात हे कटर्स आहेत. हे येलो जे दिसतात ते तुमचे कटर्स आहेत. आता हे रोटेट होणार आणि हे जे वरचं मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जाते. तुमचा जॉब मूव्ह होतोय, तुमचा स्पिंडल आणि कटर एकाच ठिकाणी आहे. हा तुमचा इन फेस मिलिंग द टूल डज नॉट कट विथ इट्स फेस ॲज द नेम ऑफ द मेथड इंडिकेट्स द फेस मिलिंग. ज्या फेस बरोबर ते जे कव्हर होतंय त्याला म्हणायचं फेस कट मिलिंग. द पेरिफेरी कटिंग एजेस रिमूव्ह मेटल पेरिफेरी and face cutting edges act as a secondary cutting edges. म्हणजे इथं दोन ऑप्शन्स आहेत. पेरिफेरी कटिंग एजेस, ह्याचे जे कटिंग एजेस आहेत रिमूव्ह द मेटल पेरिफेरी अँड फेस एज कटिंग एजेस ॲज अ सेकंडरी कटिंग एजेस. त्यामुळे तुम्हाला जे सरफेस फिनिश जे असणार आहे ते स्मूथ मिळणार आहे, कारण दोन दोन कटिंग एजेस यामध्ये वापरले जातात. त्यानंतर हे
गँग मिलिंग मध्ये दिसते हा एक वेगळा मिलिंग आहे, डायमीटरचा कटर आहे, हा वेगळा डायमीटरचा कटर आहे आणि हा इथं वेगळा आहे. तर हे तुम्हाला मल्टिपल डायमीटरचे जे मिलिंग प्रोसेस जर करायचे असतील तर त्यासाठी हे गँग मिलिंग वापरलं जातं. हे त्याचमधलं गँग मिलिंग. दिस मेथड सेव्ह मच मशीनिंग टाइम, कारण मल्टिपल तुम्हाला टास्क एका वेळी करता येतात. द कटर स्पीड इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द कटर्स ऑफ लार्ज डायमीटर. ह्या लार्ज डायमीटरच्या स्पीडवर ह्याचं कटिंगचं स्पीड जे आहे ते टाइम कॅल्क्युलेट केलं जातं. हे आहे फॉर्म मिलिंग. बघून घ्या. ऑपरेशन प्रोड्युसिंग इरेग्युलर काउंटर्स बाय युझिंग फॉर्म कटर्स. कन्व्हेक्स मिलिंग इज वन ऑफ द फॉर्म मिलिंग ऑपरेशन. दिसतंय हा वेगळ्या शेपचं तुम्हाला कटिंग मिळत आहे. एंड मिलिंग बघा, हा एंड मिलिंग हे असा तुमचा हा कटर आहे आणि ह्या साईडहून तुमचा रिमूव्ह होतोय. जे साईडचं मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जातं विथ द हेल्प ऑफ द एंड मिलिंग ऑपरेशन. दिस इज द एंड मिलिंग. Can be performed vertically, horizontally or at an angle in the reference to the table. कुठल्याही डायरेक्शन मध्ये आपण हे याचं ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. अँग्युलर मिलिंग हा दिसतो, हा अँगल मध्ये आहे, कटर जो आहे तो अँगल मध्ये आहे, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ अँग्युलर मिलिंग. अँग्युलर स्लॉट त्यामध्ये क्रिएट झाला. टी स्लॉट मिलिंग हे जे येते ते टी स्लॉट मध्ये येते. हा उभा त्याचा व्हर्टिकल शाफ्ट झाला आणि हा हॉरिझॉन्टल कटर मेन झाला, त्यामुळे ह्याला म्हणजे टी स्लॉट मिलिंग. Okay, with this I conclude that unit number 5 is completed. For this unit we covered introduction to machine tools, lathe, drilling and milling machine. So maximum weightage is for this chapter also, which is 18 marks, is covered with today's lecture. After this video I will upload the notes for this chapter. Thank you.